Hello everyone, welcome to my channel Megha Sarika tutorial. Today we will learn मी चित्रकार 8th स्टँडर्ड मराठी मी चित्रकार कसा झालो हा जो पाठ आहे हा पाठ ल म कडू याने लक्ष्मण महिपती कडू यांनी लिहिलेला आहे। या पाठाचे लक्ष्मण महिपती कडू हे थोर चित्रकार आणि लेखक म्हणून ओळखले जातात। त्यांनी अनेक पुरस्कार म्हणजे त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत, त्यांनी अनेक साहित्य लिहिलेले आहेत आणि या पाठामध्ये लेखकाने जेव्हा आपण निसर्गाच्या सानिध्यात जातो तेव्हा आपल्यामध्ये असलेली जी कला कौशल्य आहे ते कशा पद्धतीने बाहेर होतात किंवा आपल्यामध्ये असलेले जे वेगवेगळे कौशल्य आहे याची जाणीव आपल्यालाच कशी होते याची माहिती त्यांनी स्वतःच्या अनुभवातून या पाठामध्ये सांगितलेली आहे। म्हणजे मी चित्रकार कसा झालो ये जो पाठ है ये पाठ लक्ष्मण महिपती कडू इस लेखक ने लिखा है। ये लेखक बताते हैं कि जब हम प्रकृति यानी पर्यावरण में जाते हैं, प्रकृति के सानिध्य में जाते हैं, तब हमारे अंदर की जो हुनर है वो हुनर जो है वो अपने आप कैसे बाहर आ जाती है, यानी वो हुनर हमें कैसे पता चलती है, इस बारे में लेखक ने इस पाठ में बताया है। मी तुमच्या एवढा असताना जे अनुभवलं पाहिलं ते तुम्हाला सांगणार आहे। प्रथम निसर्ग, आपण निसर्गाला कधीही विसरून चालणार नाही, त्याच्या विरोधात न जाता मर्जीत राहणं केव्हाही आपल्या फायद्याचं आहे। निसर्गातून आपलं पालन पोषण होतं आणि निसर्गच आपल्याला नाना कला शिकवतो। निसर्ग धुंडाळत राहा, तुम्हाला सर्जन्याच्या वाटा आपसूक मिळतील। म्हणजे लेखक असं म्हणतो की जेव्हा आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी आजूबाजूला मोठ्या प्रमाणात निसर्ग आढळतो, पर्यावरण असतं, प्रकृती असते आणि त्या निसर्गाला आपण कधीही विसरता कामा नये, कारण त्या निसर्गातून आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळत असतात, त्या निसर्गातून आपल्याला अनेक गोष्टी मिळत असतात। म्हणजे समजा एखाद्या झाडाचं जर आपण उदाहरण घेतलं तर त्या झाडाला उगवण्यासाठी वाढण्यासाठी फक्त सुपीक मातीचीच गरज असते असं नाही, तर दगडातून सुद्धा ते झाड उभारू शकतं, वर येऊ शकतं किंवा उगवू शकतं। म्हणजे कितीही कठीण परिस्थिती आली तरी त्यावर मात करण्याची क्षमता असणे गरजेचे आहे, हे आपल्याला निसर्गातून कळतं। आणि जेव्हा आपण निसर्गाच्या सानिध्यात जातो तेव्हा आपल्याला आपोआपच नवीन नवीन गोष्टी बघायला मिळत असतात। त्याच्यामुळे लेखक म्हणतो की जेव्हा तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात जाल तेव्हा तो निसर्गातील प्रत्येक गोष्टीचा शोध घेणे गरजेचे आहे। इथे शब्दार्थ आहे, मीनिंग आहेत, निसर्ग म्हणजे पर्यावरण, धुंडाळणे म्हणजे शोधत राहणे, सर्जन म्हणजे वेगवेगळ्या वाटा आणि आपसूक म्हणजे आपोआप। यानी इस पाठ में लेखक ने बताया है कि जब हम प्रकृति के पास जाते हैं, पर्यावरण में जाते हैं, तो हमें उस पर्यावरण को किंवा उस प्रकृति को कोई भी हानि नहीं पहुंचानी चाहिए, क्योंकि पर्यावरण से, प्रकृति से, नेचर से हमें बहुत कुछ सीखने को मिलता है। और जब हम प्रकृति यानी नेचर में जाते हैं, घूमने के लिए जाते हैं, तो हमें आजू बाजू जो भी कुछ भी है वो सब हमें देखना चाहिए, ना कि उसको कोई नुकसान पहुंचाना नहीं चाहिए। आता तुम्हाला माझीच गोष्ट सांगतो। माझं प्राथमिक शिक्षण एका लहानशा खेड्यात झालं। माझं खेडं अतिशय निसर्गरम्य आणि सुसंस्कृत होतं। मग लेखक म्हणतो की त्यांचं जे बालपण आहे ते अतिशय अशा ठिकाणी गेलेलं आहे की ज्या गावामध्ये आजूबाजूला खूप मोठा निसर्ग होता, निसर्गाच्या सानिध्यात त्यांचं बालपण गेलेलं आहे। लेखक ने बताया है कि उनका जो बचपन है वो इस जगह गया है कि जहाँ आजू बाजू पूरी तरह हरियाली थी, बहुत सारे पर्यावरण यानी प्रकृति, बहुत सारी प्रकृति में विविधता उनके आजू बाजू में थी। घनदाट जंगल, दुथडी भरून वाहणारी नदी, निळे डोंगर, हिरवी रानं, अवघा आनंदी आनंद। याने म्हणजे लेखक म्हणतो की त्यांच्या घराच्या किंवा गावाच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात जंगल होतं, त्या जंगलातून नदी वाहत होती, मोठ्या प्रमाणात हिरवी झाडं, पानं, फुलं होती, त्या पाना फुलावर पक्षी किलबिल करत होती। हे अशा पद्धतीचं वातावरण असल्यामुळे मनाला खूप आनंद होत होता। लेखक बताते हैं कि उनके बचपन में, उनके
गांव के आजू बाजू में बहुत सारे पेड़ पौधे रहते थे, बहुत सारे पहाड़ रहते थे, पर्वत रहते थे। उन पर्वतों में से नदियाँ बहती थी, पेड़ पे चिड़िया पक्षी किलबिल यानी पेड़ पे चिड़िया रहती थी। ऐसे वातावरण में उनका बचपन गया था। अशा वातावरणात माणसाची सर्जनशीलता उफाळून आली नाही तर नवलच. म्हणजे लेखक म्हणतो की मग अशा ठिकाणी एखाद्याला आपल्यामध्ये असलेली जी कलाकौशल्य आहे ते बाहेर येणं गरजेचं आहे. म्हणजे अशा वातावरणामध्ये लेखकाचं बालपण गेलेलं आहे. माझा एक मित्र होता. आम्हाला खूप वाटायचं की आपण चित्र काढावीत, पण काय करणार, आमच्याकडे कसलीच साधन नव्हती. पेन्सिल, रंग, ब्रश तर सोडाच, साधा कागदही नव्हता. मग लेखक लहान होता तेव्हा त्याच्याबरोबर त्याचा एक जो मित्र होता, त्यांना खूप असं वाटायचं की हे जे निसर्ग आपल्या आजूबाजूला आहे त्याचं आपण चित्र काढावं किंवा ते मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी जपून ठेवावं. पण लेखकाकडे चित्र काढण्यासाठी कोणत्याच प्रकारचं साधन नव्हतं. म्हणजे पेन्सिलही नव्हती, ब्रशही नव्हता, रंगही नव्हता किंवा कागदसुद्धा त्याच्याकडे उपलब्ध नव्हता. लेखक बताते हैं कि उन्हें और उनका जो फ्रेंड रहता था, उन्हें बहुत ऐसा लगता था कि ये जो सब प्रकृति है, पर्यावरण है, ये जो पेड़ पौधे हैं, चिड़िया हैं, उनके चित्र निकालने चाहिए, पेंटिंग करना चाहिए. लेकिन लेखक और उनके फ्रेंड के पास कोई भी साधन नहीं था. यानी पेंसिल नहीं थी, रंग नहीं था, कलर नहीं थे. ऐसे बहुत सारे कठिनाइयाँ उनके पास खड़ी थी. पाटीवर लिहिण्याची एकच पेन्सिल, तिचे तुकडे झाले तरी सांभाळून वापरावी लागायची. दुसरी मिळण्याची शक्यता नव्हती. शिवाय सगळ्यात मोठी अडचण किंवा धाक असा होता की चित्रबित्र काढलेली ना मास्तरांना आवडायची ना घरातल्यांना. वात्रटपणा वाटायचा. आणि जब भी लेखक के पास जो पेंसिल रहती थी, जो कलर रहते थे, वो भी उनके पास एक ही थे. और उन्होंने जब भी मन में उन्होंने ठाना कि हम चित्र निकालेंगे, लेकिन उनके घर में जो उनके मम्मी पापा थे यानी माँ बाप थे और टीचर थे, उन्हें ये चित्र निकालना, पेंटिंग करना अच्छा नहीं लगता था. म्हणजे लेखक म्हणतो की जरी माझ्याकडे पेन्सिल असली तरी जरी मी ती चित्र काढण्याचा प्रयत्न केला तरी ती चित्र ना घरातल्यांना आवडायची ना वडिलांना किंवा टीचरांना सुद्धा आवडत नव्हती. तो एक वेगळ्या प्रकारचा खोडकरपणा, वात्रटपणा वाटत असे. इफ यू लाईक माय टीचिंग, प्लीज सबस्क्राईब माय चॅनल मेघ सारिका ट्युटोरियल. थँक्यू.